नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, 5 जानेवारी 2025 ला होणाऱ्या कंबाईन परीक्षेसाठी भूगोल या विषयाची संभाव्य प्रश्नांची मालिका आपण पाहतोय। याच मालिकेतलं आज आपलं हे शेवटचं चरण। मित्रांनो, आजच्या या शेवटच्या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे जनगणना आणि लोकवस्ती या संदर्भातले साधारण 20 संभाव्य प्रश्न। यापैकी पहिला प्रश्न आपण बघतोय, भारतातली जनगणना पहिली जनगणना लॉर्ड मेयो यांनी केली। भारतातली पहिली दशवार्षिकी जनगणना लॉर्ड रिपन यांनी केली। सो मित्रांनो लक्षात घ्या, भारतात पहिली जनगणना लॉर्ड मेयो अगदी बरोबर आहे, त्यांनी 1872 ला ही जनगणना सुरू केलेली होती। पण जी दशवार्षिकी जनगणना आपल्याला पाहायला मिळते ती मात्र लॉर्ड रिपन यांनी चालू केलेली होती 1881 ला। मित्रांनो, वाटेल की नक्कीच हा प्रश्न इतिहासाचा आहे का भूगोलचा आहे, पण लक्षात घ्या जनगणना म्हणलं तर त्या जनगणनेच्या इतिहासापासून त्या जनगणनेच्या आत्ताच्या कालखंडापर्यंतचा प्रत्येकच अभ्यासाचा मुद्दा यामध्ये घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। त्यामुळे उत्तर असणार आहे या ठिकाणी दोन्ही पर्याय बरोबर आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3 अ ब योग्य। त्यानंतर मित्रांनो, भारतात जनगणना खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत होते? मित्रांनो, हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, आजपर्यंत आपण कधीच ऐकलेला नसेल आणि जनरली यामध्ये आपण चुकण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे लक्षात घ्या, जनगणना ही जी आपल्याकडे होते ती गृह मंत्रालयाच्या अंतर्गत होते। आपल्याला असं वाटतं की यार जनगणना याचा अर्थ एकतर जनगणना मंत्रालय असेल किंवा मनुष्य विकास मंत्रालय असेल, परंतु मित्रांनो एक लक्षात घ्या, ही जनगणना गृह मंत्रालयाच्या अंतर्गत होते। त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 ब। ओके, त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा मुद्दा, देशात सर्वाधिक लिंग गुणोत्तर केरळचं आहे, देशात सर्वात कमी लिंग गुणोत्तर हरियाणाचं आणि देशामध्ये लिंग गुणोत्तर याबाबत महाराष्ट्राचा 19वा क्रमांक। आता लक्षात घ्या, या विधानामध्ये आपण जर विचार केला तर साधारण आपल्याला हे माहित असतं, आपल्याला हे पण माहित असतं, पण आपल्याला माहित नसतं काय तर बाबा रे देशामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा, काही संबंधच येत नाही ना। 19वा क्रमांक आहे हे आपल्याला डोक्यातही नसतं किंवा आपल्याला माहितीही नसतं किंवा आपण त्याच्याबाबतचा विचारही केलेला नसतो। पण लक्षात घ्या, अशा प्रकारचा एखादा प्रश्न आलाच तर एक लक्षात घ्या, या ठिकाणी सर्व बरोबर असतं। लॉजिक आहे हे, कारण आता मला माहितीच नाहीये, मी वाचलेलंच नाहीये, तर उत्तर सोडून द्यायचंय का, प्रश्न सोडून द्यायचंय का, तर नाही। मग अशा वेळेला अशा प्रकारे लॉजिक तुम्ही डेव्हलप करू शकतात। सो उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या वाढीचा सर्वाधिक दर उत्तर प्रदेशमध्ये आणि 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या वाढीचा सर्वात कमी दर हा केरळमध्ये। लक्षात घ्या, साधारणपणे 2001 पासून 2011 या दरम्यान जी लोकसंख्या आपल्याकडे वाढलेली आहे त्या लोकसंख्येचा वाढीचा दर जो आहे तो वाढीचा दर आपल्याला विचारलेला आहे। मग हा सर्वात कमी कुठं आहे तर 100% केरळमध्येच आहे, पण सर्वाधिक दर मात्र कुठं आहे मित्रांनो, तर हा सर्वाधिक दर आपल्याला पाहायला मिळतो मेघालयमध्ये, मेघालय नाही मणिपूरमध्ये पाहायला मिळतो। त्याच्यामुळे लक्षात घ्या, या ठिकाणी उत्तर काय असणार आहे, फक्त ब, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी आपल्याला उत्तर या ठिकाणी पाहायला मिळतं। पुढे बघा, राज्यात सर्वाधिक साक्षरता मुंबई उपनगर, राज्यात सर्वात कमी साक्षरता पालघर आणि राज्यातला सगळ्यात पहिला साक्षर जिल्हा कुठला तर सिंधुदुर्ग। मित्रांनो, याच्यामध्ये जर बघितलं तर अगदी बरोबर आहे, सर्वाधिक साक्षरता मुंबई उपनगरामध्ये आहे, सर्वात कमी पालघरमध्ये आहे, पण सर्वात पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा मात्र कुठला आहे तर तो सिंधुदुर्ग म्हणून आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 अ ब क योग्य। 2011च्या जनगणनेनुसार राज्यात सर्वात कमी स्त्री पुरुष गुणोत्तर कुठं आपल्याला पाहायला मिळतं तर लक्षात घ्या, कोल्हापूर, बीड, मुंबई, ठाणे याचा 4 गोष्टींचा विचार जर आपण केला तर स्त्री पुरुष गुणोत्तर म्हणजेच लिंग गुणोत्तर हे आपल्याला सर्वात कमी पाहायला मिळतं मुंबईमध्ये। जनरली आपल्या मनामध्ये विचार येऊ शकतो बीड, पण मुंबईमध्ये का, कारण मित्रांनो मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आर्थिक कारणासाठी काय होत असते मित्रांनो, स्थलांतरित होत असते। मग आर्थिक कारणासाठी जी स्थलांतरित होते याच्यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे पुरुषांचं असतं आणि यामुळेच मित्रांनो मुंबईमध्ये आपल्याला पुरुषांचं प्रमाण जास्त आणि स्त्रियांचं प्रमाण ऍज कम्पेअर्ड टू पुरुष कमी पाहायला मिळतं। यामुळे लिंग गुणोत्तर हे मुंबईमध्ये सर्वात काय पाहायला मिळतं मित्रांनो आपल्याला तर सर्वात कमी पाहायला मिळतं। ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जर आपण घेतला तर तो आहे 2011च्या जनगणनेनुसार राज्यात सर्वाधिक लोकसंख्येचा वृद्धी दर ठाण्यामध्ये आणि 2011च्या जनगणनेनुसार राज्यात सर्वाधिक लोकसंख्येचा वृद्धी दर मुंबईमध्ये। तर 11 नुसार जिल्ह्याचा वृद्धी दर आपल्याला विचारलेला आहे, आपण राज्याचा ऑलरेडी वृद्धी दर बघितलेला आहे, पण
देशाचा वृद्धी दर आपण बघितलेला आहे, परंतु राज्यातला सर्वाधिक वृद्धी दर कुठला आहे तर तो आपल्याला पाहायला मिळतो ठाण्याचा. ठाण्यामध्ये 2011 मध्ये इतर सर्व जिल्ह्यांच्या दृष्टीने विचार करता सर्वाधिक लोकसंख्या वाढलेली आहे. 35% लोकसंख्या वाढलेली 10 वर्षामध्ये. ओके, परंतु मुंबईचा जर विचार केला तर मुंबईमध्ये मात्र मित्रांनो वृद्धी दर हा सर्वात कमी आहे. मुंबईमध्ये म्हणजे कुठं तर मुंबई शहर याचा जर आपण विचार केला तर मुंबई शहरातला हा जो वृद्धी दर आहे तो खूप कमी आहे. ह्याचं कारण मुंबई शहर हे कॉस्टली आहे, आकाराने लहान आहे, यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सर्वसामान्य व्यक्ती येऊन राहू शकत नाही. यामुळे मित्रांनो या ठिकाणी जो वर्ग पहिल्यापासून राहतोय तोच वर्ग आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो आणि त्यामुळे तो जो वृद्धी दर आहे त्या उच्च शिक्षित लोकांमधला तो जनरली कमी राहतो आणि तो कमी असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळे लक्षात घ्या या ठिकाणी उत्तर काय असणार आहे, फक्त अयोग्य म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी उत्तर असणार आहे. 2011च्या जनगणनेनुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक झोपडपट्टीची लोकसंख्या आहे. आता लक्षात घ्या देशामध्ये ज्या राज्याचा विकास सर्वात जास्त झालेला आहे त्याच राज्यामध्ये झोपडपट्टीचं प्रमाण देखील जास्त असणार आहे. विकास जास्त झालेला असला की झोपडपट्टीचं प्रमाण जास्त असतं हे ठरलेली गोष्ट आहे आणि त्यामुळे लक्षात घ्या या ठिकाणी विकास हा सर्वाधिक आहे आणि त्यामुळे झोपडपट्टी जास्त. म्हणजे राज्य कुठलं, आंध्र, बिहार, युपी, महाराष्ट्र. तर मित्रांनो आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे की महाराष्ट्रात झोपडपट्टींचं प्रमाण कसं आहे तर जास्त आहे. त्यानंतर मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार पुढीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात स्त्रियांची लोकसंख्या ही पुरुषांपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ आपल्याला असं विचारलेलं आहे की कुठलं केंद्रशासित प्रदेश आहे ज्या ठिकाणी लिंग गुणोत्तर हे जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मला मित्रांनो लक्षात घ्या लिंग गुणोत्तर जास्त हे आपल्याला पॉंडिचेरीचं पाहायला मिळतं. त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक काय, पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी साधारणपणे आपण जर बघितलं तर 1037 स्त्रिया आहेत 1000 पुरुषांच्या मागं. त्यामुळे स्त्रियांची संख्या 1037 आणि पुरुष हे त्यामागे किती आहेत 1000. सो या पद्धतीने मित्रांनो हे लिंग गुणोत्तर आपल्याला पाहायला मिळतं. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणता जिल्हा भारतातील सर्वाधिक साक्षर जिल्हा म्हणून ओळखला जातो. आता सर्वाधिक साक्षर जिल्हा म्हणून आपण घेतला तर तो मित्रांनो शेरचिप नावाचा जिल्हा आहे ज्या ठिकाणी साधारण 98% साक्षरता आपल्याला पाहायला मिळते. मिझोरम या राज्यामध्ये असणारा हा जिल्हा अत्यंत महत्वाचा जिल्हा आहे मित्रांनो, ईशान्य भारतातला शेरचिप ज्या ठिकाणची साक्षरता मित्रांनो आपल्याला 98% पाहायला मिळते. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो पुढे बघा देशात अनुसूचित जातींची सर्वात कमी लोकसंख्या नागालँडमध्ये तर सर्वाधिक लोकसंख्या युपी मध्ये. तर मित्रांनो हे दोन्ही विधानं अगदी बरोबर आहेत. अनुसूचित जाती म्हणजेच SC शेड्यूल्ड कास्ट याचं प्रमाण सर्वात कमी नागालँडमध्ये आहे तर सर्वात जास्त कुठे पाहायला मिळतं युपी मध्ये. त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. देशामध्ये साक्षरता 74%, पुरुष साक्षरता 82 तर महिला 65. अगदी बरोबर आहे, देशामध्ये साक्षरता ही 74%च आहे आणि त्यात पुरुषांचं प्रमाण नक्कीच जास्त आहे, महिलांचं प्रमाण कमी आहे. सो पुरुष 82 आणि महिला किती आहेत मित्रांनो तर 65. त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक किती तर 4. देशात लोकसंख्येची घनता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या एककाचा वापर केला जातो. घनता किती, कुठल्या राज्याची किती, कुठल्या राज्यात कमी, कुठल्या राज्यात जास्त वगैरे ठीक आहे, जिल्ह्यात कुठल्या जास्त जिल्ह्यात कुठल्या कमी हे देखील ठीक आहे, पण त्यासाठी नेमकं एकक कोणते ही महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यामध्ये उत्तर काय असणार आहे मित्रांनो तो व्यक्ती, आणि तो व्यक्ती चौरस किलोमीटर म्हणजे किती लोक एका चौरस किलोमीटर मध्ये राहतात हे एकक आपण काय करत असतो मित्रांनो या ठिकाणी मोजतो. त्यामुळे उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. आपल्याला या ठिकाणी घनता दिलेली आहे भारताची, उत्तर प्रदेशची, केरळची आणि पश्चिम बंगालची, आणि त्याच्या आधारावरती ती घनता बरोबर आहे का हे विचारलेलं आहे. तर भारताची घनता 382 अगदी बरोबर आहे, उत्तर प्रदेशची 829 बरोबर आहे, आणि आपल्याला विचारलेले अयोग्य जोडी लक्षात घ्या केरळची घनता 960 आणि पश्चिम बंगालची 1102 तर ही बरोबर आहे. पण मित्रांनो ही मात्र बरोबर नाहीये, कारण केरळची जी घनता आहे ती साधारण 860 आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या ठिकाणी जे उत्तर असणार आहे मित्रांनो ते उत्तर आपल्याला काय पाहायला मिळतं, ते उत्तर आपल्याला पाहायला मिळतं फक्त क हे अयोग्य आहे. त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक किती 3. 2011च्या जनगणनेनुसार उतरत्या क्रमाने राज्यांचा योग्य घनता क्रम लिहा असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या सर्वाधिक घनता ते सर्वात कमी घनता अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय मित्रांनो हा उतरता क्रम लिहायचा आहे. व लक्षात घ्या बिहार, बंगाल, केरळ, महाराष्ट्र
त्यानंतर बिहार, बंगाल, केरळ, उत्तर प्रदेश, त्यानंतर बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि मग बंगाल, बिहार, हरियाणा, उत्तर प्रदेश. एक लक्षात घ्या, सर्वाधिक आपल्याकडे घनता कोणाची आहे तर बिहार आणि बंगालची. पण या दोघांमध्ये पहिला क्रमांक कोणाचा आहे तर नक्कीच बिहारचा आणि मग बंगालचा. यामुळे आपण बघितलं तर हा पर्याय कॅन्सल, हा पर्याय कॅन्सल, मग हा आणि हा या दोन पर्यायांपैकी काहीतरी एक उत्तर असणार, कारण इथं पण बिहार आहे, बंगाल आहे. ओके, मग आता केरळ, महाराष्ट्र आणि इकडे दिलेले केरळ, उत्तर प्रदेश, याचा अर्थ हे देखील बरोबर आहे. बरोबर आहे. परंतु केरळ नंतर मग कोणाची घनता सगळ्यात जास्त आहे, उत्तर प्रदेश का महाराष्ट्र? तर मित्रांनो, यामध्ये सर्वात जास्त घनता आहे उत्तर प्रदेशची, कारण आपल्याला माहितीच आहे लोकसंख्या सगळ्यात जास्त यूपीचीच आहे. यामुळे उत्तर काय असणार आहे या ठिकाणी फक्त ब, म्हणजेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याचं किंवा केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? आपल्याला केंद्रशासित प्रदेशाची घनता, सर्वात घनता कमी कोणाची तर हिमाचल प्रदेश, मिझोरम, सिक्कीम आणि अंदमान निकोबार. आता राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विचारलेले आहे, यामुळे मित्रांनो स्वाभाविक तुम्हाला उत्तर लिहिता येणार आहे, माहित नसलं तरी पण लॉजिक लावून, की घनता सगळ्यात जास्त कमी ही राज्यापेक्षा केंद्रशासित प्रदेशचीच असणार आहे. त्यामुळे उत्तर काय आहे, एकच केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबार. उत्तर असणार फक्त ड, म्हणजे पर्याय क्रमांक 4. ओके, 1951 पासून सुरू करण्यात आलेल्या सर्व जनगणना खालीलपैकी कोणत्या कायद्याने आपल्याकडे झालेल्या आहेत? स्वातंत्र्यानंतर ज्या काही जनगणना झाल्या त्या 1951, 61, 71, 81, 91, 2001, 11 अशा सगळ्या जनगणना आपल्याकडे झाल्या. साधारणपणे 7 जनगणना आपल्याकडे झालेल्या आहेत. मग या 7 जनगणना कोणत्या कायद्याने झाल्या तर भारतीय जनगणना कायदा 1948, भारतीय जनगणना कायदा 1951, भारतीय जनगणना कायदा 1881 आणि भारतीय जनगणना कायदा 1872. तर मित्रांनो, 1951 पासून विचारले म्हणल्यानंतर हे तर नसणारच आहे. मग 51 आणि 48 यापैकी मित्रांनो उत्तर आहे 1948. ओके, सो पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी पाहायला मिळतं. 2011ची जनगणना भारतातील 15वी, तर 2011ची जनगणना स्वतंत्र भारतातली 7वी. मित्रांनो, आपण आताच बघितलं की 1881 पासून 2011 पर्यंत जनगणना 15वी आणि 1951 पासून 2011 पर्यंत जनगणना 7वी. त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब योग्य. त्यानंतर भारतामध्ये प्रथमच सामाजिक, आर्थिक आणि जाती स्थिती जनगणना खालीलपैकी कधी झाली? सामाजिक, आर्थिक आणि जाती स्थिती म्हणजे सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती आणि जाती स्थिती याच्या आधारावरती जी जनगणना झाली ती जनगणना म्हणजे तुम्हाला तुमची जनगणना करताना उत्पन्न मोजलं गेलं, तुमची सामाजिक अवस्था मोजली गेली, आर्थिक अवस्था मोजली गेली, जात विचारली गेली. सो या सगळ्या प्रकारच्या गोष्टी कधीपासून सुरू झाल्या तर त्या 2011 पासून, म्हणजेच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो शेवटचा प्रश्न, भारतात लोकसंख्या वाढीचा घटत्या दराची जनगणना खालीलपैकी कोणती? लक्षात घ्या, लोकसंख्या ही आपण जर नीट बघितलं तर लोकसंख्या ही प्रत्येक वेळेला काय असते तर वाढत असते. पण लोकसंख्या वाढत असताना वाढीमधला जो दर आहे तो दर जर कमी होत असेल तर ती गोष्ट आपल्यासाठी खूप चांगली. आणि मित्रांनो साधारणपणे आपण जर समजा 1981 ते 2011 हे साल बघितले तर प्रत्येक वर्षी लोकसंख्या वाढतीये, पण वाढीचा दर समजा आपण म्हणलं 81 ला तो 26% असेल तर 91 ला तो 22% होता. त्याच्यानंतर समजा बरं का हे ऍक्युरेट आहे असं नाहीये, समजा घेतलेले आपण. त्यानंतर 2001 ला तो रेट समजा आपण असं म्हणलं 19% होता, मग 2011 ला तो रेट 17%. ओके, म्हणजे या पद्धतीने लोकसंख्या वाढतीये पण वाढीतला दर मात्र काय होतोय कमी होतोय. त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक फक्त ब, म्हणजेच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. सो मित्रांनो या पद्धतीने आपले हे संभाव्य प्रश्न आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. मित्रांनो हे जे संभाव्य प्रश्न आहेत हे संभाव्य प्रश्न आपण जर पूर्णपणे कव्हर केले तर 100% आपल्याला आपली 5 जानेवारीची परीक्षा ही नक्कीच सोपी जाईल आणि त्यातले जास्तीत जास्त प्रश्न हे आपल्याला कव्हर करता येतील. सो मित्रांनो इथे आपण थांबूया आणि सर्वांना 5 जानेवारीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.